सर, अमित शाह का एक बयान कल उन्होंने बयान दिया है कि उद्धव ठाकरे और 2014 के पहले जो सरकार थी उन्होंने क्या काम किया, इसकी एक सूची लेकर आई है। हमारे कार्यकर्ता ओपन डिबेट के लिए तैयार है, कुछ काम नहीं जरूर आप हम डिबेट करने के लिए तैयार है। पूरा 10 साल का हिसाब, पूरा 10 साल का प्रधानमंत्री, गृहमंत्री अपने कितना काला ब्लैक मनी, काला धन सरकारें गिराने के लिए, शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए, विधायक सांसद को खरीदने के लिए, ये पूरा हिसाब आप लेके आइए। हम भी डिबेट को तैयार है। आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है। महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए। आप राज्य में आते हमारे और लोगों का मनोरंजन करते, लोग एंजॉय करते, लेकिन तालियां नहीं बजाते। ठीक है, आपको पता चलेगा 2024 में क्या है। आपको अभी से पसीना छूट गया है, भागम भाग चल रही है आपकी, छोड़ दो। सर, वंचित बहुजन आघाड़ी ने रिटर्न लेटर मांगा है कि अगर एनडीए के साथ नहीं जाएंगे एमबीए, आज बातचीत करेंगे। किसी को हमारे कमिटमेंट के बारे में शंका आशंका निर्माण होने की जरूरत नहीं है। हम कमिटमेंट वाले लोग हैं। कुछ लोग इनडायरेक्ट बीजेपी को मदद करना चाहते हैं, इनडायरेक्ट। जैसे उत्तर प्रदेश में मायावती जी है, बहन जी है, उसके बारे में बोलते। महाराष्ट्र में भी कुछ लोगों के बारे में ये बात लोग हमेशा बोलते हैं। कुछ लोग आरएसएस का छुपा एजेंडा लेकर काम करते हैं। हम उसके साथ भी लड़ने वाले हैं, हम लड़ेंगे। प्रकाश आंबेडकर जी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य है, सम्मानीय नेता है। आज प्रकाश आंबेडकर जी, शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, कांग्रेस के वरिष्ठ नेता, हम सब बैठकर वंचित बहुजन आघाडी से बातचीत करेंगे। ज्यांच्याबरोबर गेले 370 कलमासंदर्भात ते त्यांच्या मांडीला मांडून बसलेत, कुठेतरी लाज वाटली पाहिजे असं अमित शहा म्हणतात। लाज तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का। खरं म्हणजे हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात। कधी मोदीजी येतात, कधी अमित शहा येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात। काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला। की ज्याच्याबरोबर गेले त्यांच्यावर मांडीला मांडून लावून बसलेत, त्यांना कुठेतरी लाज वाटली पाहिजे। 70 कलम असतील अशा अनेक गोष्टी। 370 कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता। आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो, तरी आम्ही त्यांना 370 कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता। अमित शहानी आपलं स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे। नंबर 1, 370 कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा। काश्मीरी पंडित आले का? हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात 370 कलम हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत। त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज तुम्हाला वाटली पाहिजे। काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही। आजही रोज 2 किंवा 4 लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत। 370 कलम हटवून तुम्ही काय केलं? लाज तुम्हाला वाटली पाहिजे। आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेला आहात। अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं। लाज तुम्हाला वाटली पाहिजे। आजही काश्मीरची जनता, काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे। काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल 370 कलम हटवल्यावर बरं का। काय झालं? काही झालं नाही। आजही काश्मीरी मुलं, तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत। लाज तुम्हाला वाटली पाहिजे। अखंड हिंदुस्थान करू, पाक व्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्थानमध्ये, हे 2014ला आपली घोषणा होती, 2019ला आपली घोषणा होती। काय केलं तर आपण? लाज तुम्हाला वाटली पाहिजे। पुलवामा 2019 साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी, आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मतं मागण्यासाठी, लाज
तुम्हाला वाटली पाहिजे. पुढे बोला. संभाजीनगरमध्ये भाजप निवडणुकीसाठी शरद पवारांना सहन केलंय महाराष्ट्राने असं कोण म्हणते असं? अमित शहा. हा महाराष्ट्राचा अपमान, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले, याच्याबद्दल आम्ही, आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते ओझं आणि सहन करताय, त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभारी आहोत. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं असं टोला देखील लागला अमित शहा. झालं असले कसले टोले? ते काय गल्लीतलं क्रिकेट खेळतात ते? टोले मारले. आम्ही एकच टोला मारू. हा बोला. संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता, शिवसेनेचा होता, शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता. संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत. शिवसेना, खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. आता ती जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय संबंध? त्याच्यावर त्यांना लाज वाटली पाहिजे, जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना. पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही लढणार आणि जिंकणार. मात्र अमित शहा आहेत ज्या शिवसेनेच्या भाजप घेत आहे आणि हेच कारण आहे का की शिंदे गटाच्या, शिंदे टोळीच्या, शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात, आमच्या नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू. कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे काँग्रेसची चर्चा, आणि त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल. मात्र सांगलीचा मतदार हा नेहमी काँग्रेसचा मतदारसंघ होता असं. कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता ना. मतदार हा कोणाचा नसतो, मतदार हा एका विचारानं काम करतो. सांगलीमध्ये 2014 साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे, आपल्याला माहितीसाठी सांगतो, 3.5 लाख मतांनी. 2019ला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता, काँग्रेस लढली नाही. तेव्हा तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या. 2019ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता. मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगितलं, पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही. मात्र कोल्हापूर हा सातत्याने 30 वर्ष शिवसेना लढते. 30 वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते आहे. कधी जिंकतोय, कधी हारतोय. आता सध्या ही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे. प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत. रमेश देव आमचे उमेदवार होते. सर, एक महत्वपूर्ण बात सामने आ रही है जहां पे शिंदे गुट के जो दीपक केसरकर है उन्होंने ये क्लेम किया है कि रश्मि ठाकरे जी और आदित्य ठाकरे पीएम को मिले थे, उसके साथ कभी मिले? पीएमओ ऑफिस को बोलो खुलासा करो. ये जो है एक केसरकर टाइप लोग या और कोई लोग, उनको कुछ काम धंधा नहीं है, वो बौखला गए हैं. वो उनके गुलाम बन गए हैं बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के. इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं. अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले हैं तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो, हाँ इस तारीख को मिले हैं करके. और क्यों मिलना है? हम नहीं मिलेंगे किसी को, क्या जरूरत है? त्यांचं म्हणणं देखील आहे की कुठेतरी आता त्यांना त्यांची ताकद कळालेली आहे. काय कोणाची ताकद? दीपक केसरकरची ताकद आहे का? दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या. हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या, हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात. या डोमकावळा आमची ताकद दाखवतो का? त्याची ताकद दाखवतोय का? सावंतवाडीत निवडून या म्हणावं, हिंमत असेल निवडणुकीला उभे राहा. उगाच पकपक करू नका बदकासारखी. ठीक आहे, चला. तर महाविकास आघाडीची बैठक आहे, काय अंतिम मसुदा तयार होईल असं वाटतंय का आज? आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने पत्र दिलेलं आहे, देऊ द्या ना. बघा, प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं. ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते, उत्तम पत्रकार होते, उत्तम पत्रलेखक होते. आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असतील लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आंबेडकर छान लिहितात, पत्र वगैरे उत्तम लिहितात.
उत्तम विचार मांडतात, मात्र वाचायची असतात. मात्र त्यांची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची ती थोडी संशयास्पद वाटत नाही का? कारण का तुम्ही हे बोलताय की संशयास्पद वाटत नाही का, त्याच्यावर ते खुलासा करते. आम्हाला संशयास्पद वाटत नाही, आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो. आमचा मायावतींवरती विश्वास नाही. मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतात. ते मायावती RSSचा अजेंडा चालवत आहेत. मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मायावती दबल्या गेलेल्या आहेत. पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही. प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहतील. भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे.